सुरुवात करा सर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या आपल्या या ऑनलाईन मीटिंग मध्ये आपल्या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शिरोळकर सर, त्याचबरोबर अन्य सर्व पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व सर्व पेन्शनग्रस्त बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण या 6 जुलैच्या आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठी व चर्चा करण्यासाठी आपण उपस्थित झालात, त्याबद्दल प्रथमतः मी आपले सर्वांचे स्वागत करतो. आपण 19 डिसेंबर 24 पासून आपण या आंदोलनाचे हत्यार आपण उपसलेले आहेत. वेळोवेळी मोर्चे केले, आंदोलनं केली, आपले प्रयत्न चालूच आहेत. त्याचबरोबर आपण व्हॉट्सअप वरती बघतो की तांबे साहेब असतील, त्याचबरोबर आपल्यासाठी प्रयत्न करत, प्रत्येकजण आपापल्या परीने पेन्शनचा प्रश्न सरकार दरबारी पोहोचवण्याचं काम करतात. तरी पण अजून सरकारला जाग येत नाहीये. ज्याप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं सरकार जेव्हा गेलं तेव्हा ते म्हटले होते, मी पुन्हा येईन, की त्यांची जी इच्छाशक्ती होती त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली इच्छाशक्ती ठेवावंच लागेल की आम्ही तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारणार आहोत की आम्हाला पेन्शन तुम्ही का देत नाही, दिलीच पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला 6 जुलैला मुंबई येथे आझाद मैदानावरती भीक मागो आंदोलन करायचं आपलं निश्चित झालेलं आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये आपण येताना एक ॲल्युमिनियमचं ताट घेऊन आपण भीक मागो आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यातून अधिकाधिक संख्या या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने सहभागी होईल याचाही आपल्याला साकल्याने विचार करायचा आहे. आणि म्हणून त्यातून आपलं आंदोलन यशस्वी कसं होईल यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि त्या आंदोलनाची दिशा, त्याचबरोबर आर्थिक बजेट, त्याचबरोबर आंदोलन कसं असावं, कसं करावं याबाबत आपण या ठिकाणी विचारविनिमय करणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील मीटिंगचा विषय सुरू करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आता आंदोलनाची दिशा काय असावी याच्याबद्दल संपत कदम सरांनी आपल्याला सांगितलं. आपल्याकडे याच्या चर्चेमध्ये सहभागी होऊन आपली मतं व्यक्त करा. 6 जुलैला तरी आपलं आंदोलन निश्चित आहे. सकाळी 10 वाजता आपण तिथं जमायचं आहे. 4 वाजेपर्यंत आपलं ते आंदोलन तिथं चालणार आहे. त्या आंदोलनामध्ये आपण महत्वाचे 2 विषय आपण लेटरपॅड वरती घेणार आहोत. एक तरी 2005 पूर्वी जे सेवानिवृत्त जे बांधव आहेत, जे सेवा त्यांना कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाहीये, त्यांचं काय, हा पहिला प्रश्न त्यांना विचारला जाईल डेलिगेशन मध्ये. आणि दुसरा आपण जो प्रश्न आहे की 11 2026 जो नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे, न्यायामध्ये सरळ यांनी स्पष्ट म्हटलंय की 2005 पूर्वी जे नियुक्त असतील कुठंही पर्सेंटेजचं म्हणजे 100% अनुदानाचं कोणतंही कारण न सांगता त्यांना पेन्शन द्यायलाच पाहिजे असं हे अगदी स्पष्ट त्या निर्णयामध्ये आहे. त्याचाही आपल्याला आधार घ्यायचा आहे. आणि 2 आपले मुद्दे या आंदोलनामध्ये घ्यायचेच आपण. हे करत असताना सुद्धा आपल्याला की आता सरांनी सांगितलं की आपण कटोरा घेऊन, कटोरा म्हणजे थोडक्यात जी प्लेट असावी, ताट असावं, ते ॲल्युमिनियमचं वगैरे असावं, अशा पद्धतीने आपण एक वेगळं आंदोलन करूया. आणि आता बऱ्याच सकाळी जर बघितलं आपण की काही मॅडमने स्लोगन वगैरे टाकलं ते त्या संदर्भात पुन्हा पुन्हा ते
वाचल्या तर लक्षात येतात की योग्य केलेले आहेत. त्याच्या काही आपल्याला टॅग करता येतात का, किंवा त्याचे आपल्याला त्या पद्धतीचे बॅनर काय करता येतात का, त्याच्याबद्दल पण आपण निर्णय घेता येईल. या संदर्भात अजूनही कोणाला काय सूचना असतील, कशा पद्धतीने आपल्याला आंदोलन पुढे रन करायचं आहे, या संदर्भात काही तुम्हाला व्यक्त करायचे असेल तर विचार व्यक्त करा. तोपर्यंत भास्कर जॉईन झालेत काय? तर ओके ओके ओके. कोणाला त्याच्या संदर्भात काय आता मत व्यक्त करायचं तर मत व्यक्त करा. सर नमस्कार, बोला. नमस्कार, बोला की, बोला, सुरुवात करा. तुमच्या अनुभव आम्हाला पाहिजेत आणि बोला, तुमचे सल्ला आम्हाला महत्वाचा आहे, बोला. हा, हॅलो सर. मी एका कार्यक्रमात आहे, मीटिंगला जॉईन झालोय फक्त. असं आहे का? आवाज काय ऐकू येत नाही. ठीक आहे ठीक आहे. काय क्लिअरिटी आवाजाला क्लिअरिटी नाही. तरी सर बोला तुम्ही, सर राजीव सर बोला थोडस. सर बोला. नमस्कार. आपल्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शिरोडकर सर, निकम सर, कांबळे सर, कदम सर आणि उपस्थित सर्व पेन्शन पीडित बंधू आणि भगिनींनो, पुढं मीटिंग जॉईन व्हायला उशीर झाला एका ऑडिटच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे, तर त्याबद्दल तुमचा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. तर आपण नेहमीप्रमाणेच या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आंदोलनाचा एक सर्वसामान्य आढावा घ्यावा म्हणून शिरोडकर सरांनी सूचित केलं होतं, त्याप्रमाणे आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे. तर मला वाटतं मी जॉईन होण्याच्या अगोदर आपल्या आंदोलनाची तारीख मला वाटतं 6 जुलै, सर हेच नक्की आहे ना? 6 जुलै. मग 6 जुलै आंदोलनाची तारीख आझाद मैदानी निश्चित केलेली आहे. तर त्या संदर्भात मला अध्यक्ष महोदयांचं पत्र प्राप्त झालंच तात्काळ लगेच आझाद मैदान पोलीस चौकीकडून परमिशन घेण्याचं सर्व पुष्कर मी आणि मुंबई टीम नक्कीच पूर्ण करू. त्यामध्ये काही अडचण येणार नाहीये. माझ्या माहितीनुसार 600 सर आपल्या मीटिंगला जॉईन आहेत, तर आम्ही ते करूया. त्याचबरोबर संघटनांना आवाहन करूया, जुन्या पेन्शनसाठी काम करणाऱ्या जेवढ्या संघटना आहेत त्या सर्वांना एक आवाहन करूया की आंदोलनाला उपस्थित राहण्याबाबत. त्या उपस्थितीमध्ये आपल्याला आंदोलनामध्ये किती गोष्टी उपस्थित आहेत त्याला फार महत्व आहे. बरेचदा आपण 5-6 आंदोलनं झाली तर आपण उपस्थितीच्या बाबत म्हणावं तसं काही समाधानकारक रिझल्ट आपल्याला मिळालेला नाही. पोलीस प्रशासन आपल्या उपस्थितीच्या बाबत खऱ्या नोंदी ऍक्च्युअली प्रशासनाला कळवत असतं. त्यामुळे आपण कितीही बाकी केलं तरी आपली ऍक्च्युअली उपस्थिताची नोंद पोलीस प्रशासनाकडून सरकारकडे जातेच. तर सर्वांनी उपस्थित राहावं. इथे मुंबईत जबाबदारी सोपवल्या जातील त्या आम्ही नक्कीच पार पाडू. येतोय मला वाटतं आदल्या दिवशी रविवार आहे, त्यामुळे प्रवासाला निघणं सर्वांना सोपस्कर आहे.
आणि एक तासाचा वेळ काढून सर्व पेन्शन पीडित बंधू आणि भगिनींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून यावं, मोठ्या प्रमाणावरती आपली उपस्थिती दर्शवावी. शासनाचं लक्ष घेणं आपल्याला सोपं जाईल. काय आपल्याला सर्व पेन्शन पीडित बांधव, सर्व संघटना, सर्व तालुका जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी यांनी यासाठी थोडी मेहनत घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आपल्याला पत्र पाठवून दिलं जाईल सर. हो सर. आणि आता आव्हान केल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या वेगवेगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण पर्सनल कॉल करू. स्वतः मी उद्या संगीताताईंना फोन करतो, त्यांनाही आव्हान करतो उपस्थित राहण्याचं आणि त्यांनाही सांगतो की तुम्ही आव्हान करा की सगळ्यांनी तिथं आझाद मैदानावर यावं. अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूया, विनंती करूया. बाकी कोण महाराष्ट्रातील इतर नेते असतील, आता आमच्याकडे कोल्हापूर तिकडे बाबा पाटील, दत्ता पाटील आहे, त्यांनाही आम्ही कॉल करतो, त्यांनाही आम्ही आव्हान करतो, तेही सांगतील. अशा पद्धतीने जर संख्या जर जास्त प्रमाणात जर जमली तर नक्कीच शासनाची दखल घेईल. पावसाची परिस्थिती येणार नाही आपल्याकडे, त्यात काही सेवानिवृत्त बहुसंख्येने उपस्थित राहतात. होय होय सर. आतापर्यंत आपल्याला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. आदरणीय संघटनेचे अध्यक्ष शिरोडकर सर, उपाध्यक्ष कदम सर, सचिव देशमुख सर, कांबळे सर, शेळके सर आणि सर्व उपस्थित पदाधिकारी, सहकारी बंधू आणि भगिनींनो, आवाज येतोय माझा? हा, सर्व ठिकाणी कुठे कुठे पाऊस होतोय त्यामुळे थोडाफार आवाजात डिस्टर्बन्स आहे. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आपलं हे जे काही आंदोलन आहे हे जवळपास निर्णायक आंदोलन आहे. पण या निर्णायक आंदोलनासाठी आता अगदी शेमटापासून ओरडून आवाहन करावं अशी गरज वाटू नये. म्हणून प्रत्येक तालुका आणि जिल्हा पदाधिकारी जे आहेत त्यांनी मनावर घ्यायचं आहे. 6 तारखेला अगदी उशिराने 11, 11:30 असं पोहोचण्याऐवजी पण 9 वाजेपर्यंत फ्रेश होऊन मैदानावर हजर कसे व्हाल अशा पद्धतीने प्रवासाला सुरुवात करा. धुळे, जळगाव, शिरपूर, नाशिक, नागपूर या भागातल्या सहकारी मित्रांनी रात्रीचा प्रवास बुक करून घ्या. आपले ट्रॅव्हल्स नियोजन करा. आपल्याला पहाटे 9 वाजता आझाद मैदानावर उपस्थित राहायचं आहे. प्रकृतीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांनी, सेवानिवृत्त बांधवांनी आपल्या आवश्यक गोळ्या औषधी सोबत असू द्या. पावसाळा आहे, उष्णता असू द्या. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो की घरून एक कटोरा जरूर घेऊन या. आपल्याला कटोरा घेऊन फिरायचं. आपण सगळं आणणार पण कटोरा विसरणार. मला सांगायला काहीच हरकत नाही. आपल्याला कटोरा हातात घेऊन फिरायचं आहे. मस्त मोठा प्लास्टिकचा असो कसला असो तो तिथे आपण बघूया, कोणाकडे मागूया असं करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी जर का कटोरे आणलेत आपले तर आपल्या खऱ्या अर्थाने आंदोलनाचा अर्थ काय आहे तो अभिप्रेत अर्थ पूर्णत्वास जाईल. त्याशिवाय मग त्यावेळेला तिथे बघू, संघटना आणेल. एकटे शिरोडकर सर काय काय आणतील. आता त्यांनी त्या टी शर्टच्या विषयी चर्चा केली माझ्याशी. आता ते पण काय कसं ठरवतात ते बघूया. मागे आपल्या एका सहकाऱ्यांनी खूप छान बॅनर छापून टी शर्टचा फोटो टाकला होता व्हॉट्सअपवरती. मला आवडला, सगळ्यांना आवडलाय. पण आता हे सगळं आपण कल्पना मांडतो ती पूर्णत्वास नेण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष प्रयत्न करतायत. त्याला आर्थिक जोड गरजेची आहे. त्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी ते टी शर्ट घ्या. तशा पद्धतीने आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन द्या. टोपी टी शर्टचं नियोजन करायचंच आहे आपल्याला, किंबहुना ते केलं जाईलच. फक्त आपणही आपले योगदान ठेवा. माझी सर्व सहकारी बांधवांना हात जोडून कल्पनेची विनंती आहे. सर्वजण मनपूर्वक आणि सहभागीने काम करता आहे. आता या निर्णायक परिस्थितीत माननीय अध्यक्ष संगीताताई शिंदे, इतर आपले
आपले जवळचे आमदार यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या बहुसंख्य बांधवांना आवाहन करून आझाद मैदानावरती 6 तारखेला सकाळी 9 वाजता हजेरी लावण्यासाठी विनंती करणार आहे. आणि तशा पद्धतीने हे निर्णायक आंदोलन, कारण काय आपण 2-4 पावलं चाललो तर आपल्यासाठी आपल्या आमदारांना 7-8 पावलं चालायला सोपं होत आहे. त्यांना त्या ठिकाणी बोलता येतं की अजून या लोकांचा आवाज थांबलेला नाही, त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही, त्यांना बोलायला संधी निर्माण करण्यासाठी हे मैदानच आहे. म्हणून असं समजू नका की किती वेळा गेलो मैदानावर, काय झालं, कितीदा जायचं, कितीदा करायचं, असं करून चालणार नाही. जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संघर्ष हा करावा लागेल मित्रांनो. तोपर्यंत संघर्ष करूया आणि या संघर्षातून आपण कोर्टात येणाऱ्या महल्ले सरांना सुद्धा बळ देऊया. या सगळ्या गोष्टींचा चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे. म्हणून असं कृपया समजू नका, आपल्याला येणं भाग आहे, येणं गरजेचंच आहे. माझी विनंती आहे की सहकुटुंब सहपरिवार आलात तर स्वागत आहे. असं समजा की आपण वर्षा सहलीला चाललो, म्हणून आपल्या 1-2 सहकार्यांना बरोबर आणा. माझ्या ज्या बांधवांना येणं शक्य नाही त्यांनी आपले प्रतिनिधी कोणीतरी पाठवा तिथे आणि सांगा आम्हाला येऊन की आम्ही या सरांचे, या शाळेचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला पाठवलेलं आहे, मी इथे आंदोलनाला आलोय. तुम्हाला जर शक्य नसेल, नोकरीत असणाऱ्या कार्यरत बांधवांना जर सवड नसेल तर आपला प्रतिनिधी कोणीतरी पाठवा. आपले डोके मोजले जातात मित्रांनो, डोके. म्हणून घराचा प्रश्न आपला प्रत्येकाचा आहे, पण स्वतः आलं तर आपल्याला स्वाभिमान वाटेल, अभिमान वाटेल की हो मी स्वतः कष्ट करून, घाम गाळून, जिद्दीने संघर्ष करून माझा हक्क मी मिळवून घेतलेला आहे. मी आईच्या ताटावर बसलो नाही, म्हणून आपल्याला अपराधाची भावना राहणार नाही. तुम्ही स्वतः लढाई करून जिंका आणि मैदानात या लढाई करायला, संघर्ष करायला. आपल्याला माझं पूर्ण आव्हान आहे, कळकळीची विनंती आहे. आपला हा शेवटचा निर्णायक मोर्चा असणार आहे जवळपास, म्हणून शेवटची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. मी मोठ्यात पत्नीवरून बोला. सर, मला एक थोडीशी सूचना करायची होती. आपलं जे आंदोलन आहे ते अतिशय तुम्ही निर्णय घेतलेला आहे, तो अतिशय चांगला आहे आणि योग्य वेळेला निर्णय घेतलेला आहे. परंतु आता एक माझी तुम्हाला एक विनंती आहे सर, की आपले जे जिल्हा अध्यक्ष आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. हॅलो, आवाज येतोय सर माझा? जिल्हा अध्यक्षांना सर, शिरोळकर सर, देशमुख सर, कदम सरांनी प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला उद्या 2 दिवसामध्ये फोन करून प्रत्यक्ष, कारण आपण आता मीटिंगवर पाहतो की फक्त 64 लोक आहेत जॉईन झालेले, तर ते प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला एक फोन करून तुमच्या जिल्ह्यातून किती लोक येणार आहेत, किती तुम्ही येणं आवश्यक आहे आणि तुमच्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक कसे काढता येईल यासाठी प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला फोन करावा सर, अशी एक माझी विनंती आहे तुम्हाला. बरोबर नक्की करू. हा, जेणेकरून त्यामुळं जिल्हाध्यक्ष, प्रत्येक जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष आपल्या जिल्ह्यातून काही जे लोक येतील तेवढ्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतील. आणि आपला जो मुंबई आहे, मुंबई, नाशिक, ठाणे आहे, जे जवळचा मुंबईचा भाग आहे, तर त्या ठिकाणच्या लोकांवर जास्त केंद्रित करून त्या लोकांना जास्तीत जास्त कसे येतील त्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा सर. म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या लोकांची संख्या जास्त होईल. आणि सरांनी आता एक दुसरा प्रश्न मांडला की आपल्याला जर येणं होत नसेल तर दुसऱ्या माणसाला पाठवावं. तर यामध्ये थोडीशी सुधारणा करणं आवश्यक आहे सर. आपण दुसऱ्याला जर पाठवायला लागलो तिथं, आणि माझं मत आहे बरं सर की दुसरा व्यक्ती जर तिथं, दुसरा व्यक्ती पाठवण्यापेक्षा दुसऱ्या शिक्षकांना पाठवावं, आपल्या संबंधातल्या शिक्षकांना. कारण दुसरा जर व्यक्ती तिथं आला आणि मीडियाला समोर एखाद्या वेळेस जर तसं दिसून आलं तर आपलं हे सगळा कार्यक्रम फेल जाईल सर, असं मला वाटतं. तुम्ही शेवटी तुम्ही जो निर्णय घ्याल तो तुमच्या सोबत आम्ही आहोत. तुम्ही जो निर्णय, जे आदेश देताल त्याप्रमाणे आम्ही तयार आहोत. आणि परभणी जिल्ह्यातून जेवढे जास्तीत जास्त लोक आणता येतील तेवढा प्रयत्न करून मी घेऊन येईल सर. ओके सर, धन्यवाद धन्यवाद. सर धन्यवाद. हा, बोला. बोला सर. हा बोला. तर माझा एक प्रश्न असा आहे की आपण आंदोलन करायला लावलेलं आहे, योग्य आहे. शासनासमोर आपलं जगत कायम चालू ठेवली पाहिजे, जो मोठ्याने प्रयत्न केले पाहिजे. पण आपण एक आव्हान केलं पाहिजे
की जे खंडपीठाचे निर्णय लागलेले आहेत आपल्या बाजूने, त्या निर्णयाविरोधात कुठल्याही संघटनेनं किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यानं अवमान याचिका दाखल करू नये असं मला वाटतंय. कारण का, मुंबई पासून दिल्लीपर्यंत वकिलांची सुद्धा लॉबी अशी आहे की केस दाखल करून घे, अवमान याचिका दाखल करा असं आव्हान काही वकिलांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या याचिका फक्त व्हायरल करायला एक जास्त लोक मंडळी करायला लागले. पण आपण सर्वांना एक आव्हान करूया, आपण प्रयत्न करूया त्या न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण यांना मागणी करूया आपण शासनाकडे, परंतु अवमान याचिका दाखल करायला नको पाहिजे असं एक माझी विनंती आहे. धन्यवाद. अजून कोणाला मतं मांडायची? महिला भगिनी आहेत त्याच्यामध्ये ग्रुपवरती आपल्या सुद्धा जॉईन आहेत. सर नाही मुंबईमधून. असं सर नमस्ते बोला. हा नमस्कार सर. मी जरा उशिरा जॉईन झालो, पहिल्यांदा जॉईनच करून घेतलं गेलं नव्हतं. माझी सगळ्यांना विनंती आहे की आमचं जे मुंबई टीमवर जे काम दिलं जाणार आहे ते आम्ही तर पार पाडणारच आहोत. पण फक्त एक विनंती आहे की आपल्या जे नियोजनामध्ये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला चेअर ठेवायच्या की नाही ठेवायच्या, की किती लोकांचं नियोजन करायचं साधारण, हे जर आपण चर्चा करून आम्हाला सजेस्ट केलं तर आम्हाला त्या पद्धतीने नियोजन करता येईल. म्हणजे कुठल्याही आंदोलनकर्त्याची आपल्याला गैरसोय होऊ नये असं आम्हाला वाटतं. असे सर, हे कोर कमिटीमध्ये तुम्हाला अपेक्षा कळतील साधारणतः काय करायचं खुर्च्या वगैरे कोर कमिटी तुम्ही नंतर येत नाही का?